दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास नगर मनमाड हायवेवरील वांबोरी फाटा शिवारात राहुरी पोलिसांचे पोशी अंकुश भोसले व खेडकर यांचे पथक शासकीय वाहनाने रात्रगस्त करत होते। वांबोरी फाटा येथे टाटा इंडिका कारच्या बाजूला 5 इसम संशयास्पद रीतीने हालचाल करत असल्याचे दिसून आल्याने गस्तीवरील पथकाने त्यांना हटवण्याकरिता गेले। सदर 5 इसम सैरभैर होऊन त्यापैकी दोघे नजीकच्या शेतात पळाले व तिघे इंडिका गाडीत बसू लागल्याने गस्तीवरील अंमलदार यांनी तात्काळ कारमध्ये बसणाऱ्या इसमांना समय सूचकता दाखवत कारसह ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे त्यांच्या कारसह घेऊन आले। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता 5 आरोपी हे दरोड्याच्या तयारीत होते। दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी ताब्यात घेतलेल्या 3 आरोपींनी दिली आहे। पोलीस हवालदार जानकीराम खेमकर यांनी आरोपीच्या ताब्यातील कार पंचसक्षम चेक केल्यावर दरोड्यांच्या तयारीस लागणारे साहित्य मिळून आल्याने रात्री इसम त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई अंकुश भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे। आरोपींना दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी अटक करून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांडची मागणी न्यायालयात केली असता सहाय्यक सहकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी बाजू मांडल्याने मान्य न्यायालयाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिल्याने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व पोलीस कॉन्स्टेबल इफ्तियार सय्यद हे करत आहे। सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलमुर्मे साहेब, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वसमराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनार, सूरज गायकवाड, राहुल यादव, अंकुश भोसले, संतोष राठोड, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, गणेश लिपणे, पोलीस कॉन्स्टेबल इख्तियार सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दुधाडे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण खेडकर यांनी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश भांड। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।